हार्दिक हार्दिक स्वागत। थैंक यू सो मच। चलिए दूसरे मुकाबला यहां से स्टार्ट। प्रसाद पाटिल ऑन स्ट्राइक। पहली गेंद, अच्छी गेंद यहां से जरूर दिख रही है। गेंदबाज यहां से गेंदबाजी के लिए तैयार। अपने घरेलू मैदान के ऊपर गेंदबाजी करने का यहां से फैसला। विकेट हैट्रिक अगर गेंदबाज ने ली तो ओमकार चिकन मटन शॉप इनकी ओर से 1000 रुपए का इनाम मिलेगा। जरूर यहां से सिंगल बना। पहली गेंद डॉट आई थी। प्रसाद और उनके साथ में खिलाड़ी रहेंगे नीलेश मात्रे। बल्लेबाजी करने वाली टीम यहां से गावदेवी कोट। जरूर काफी बड़ा नाम जरूर है, लेकिन आज इस मुकाबले में क्या करेगी। सामने टेम्बोडी टीम अपनी घरेलू जमीन के ऊपर। ये इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी नहीं है। गेंद जाएगी सीधा बाउंड्री से बाहर। 4 रन। चलो विकेट हैट्रिक के लिए 1000 नहीं तो कुल मिला के 5000 रुपए का इनाम मिलेगा। ये बख्शिश काफी बड़ी है उमेश सर, देखा जाए तो। अगर विकेट हैट्रिक मिल गई तो मानो लगभग हफ्ते भर का काम बन जाएगा। चलो पहली यहां से ये गेंद भी डॉट मिलेगी। चौवा जरूर आया था। इनसाइड आउट राहुल गड़गे इनके ऊपर जरूर पिछली बॉल के ऊपर आक्रमण किया था नीलेश ने। और ओवर नंबर पहली यहां से मैंडेटरी पावर प्ले की पहली ओवर। गेंदबाज राहुल यहां से बदन से दूर रखने वाली गेंद जरूर थी, लेकिन अंपायर का यहां से सिग्नल मिला। यहां से वाइट। इस मैच का पहला एक्स्ट्रा रन जरूर यहां से देखने को मिल रहा है। ये जरूर यहां से बल्लेबाजी करने वाली टीम गोट यहां से प्रयास करेगी कि पिछला मुकाबला जिस तरीके से घटा था 40 रन चेस नहीं हुए थे। ओमकार चिकन शॉप इनकी ओर से विकेट हैट्रिक, उनके लिए 2000 रुपए का इनाम है। किसी भी गेंदबाज अगर विकेट हैट्रिक लेगा तो कुल मिला के मानो 7000 मिल जाएंगे। 6000। चलो कोई बात नहीं है। गेंदबाज को मौका है। टैपिंग क्रिकेट, रनआउट का मौका। खिलाड़ी थोड़ी से मिसफील्ड यहां से हुई और 1 रन आसान से मुकम्मल। जरूर पहला ओवर यहां से जरूर समाप्त हुआ। टोटल रन यहां से बने। एक चौवा भी जिसमें देखने को मिला, फिर भी 7 रन बने। यानी कि ओवर नंबर राहुल गड़गे ने काफी अच्छी गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी, इकोनॉमिकल यहां से ओवर देखने को मिली। ओवर नंबर 1 यहां से समाप्त बगैर कोई विकेट खोए। टीम 7 रन। पिछली रात का अगर जिक्र किया जाए उमेश सर, तो ज्यादा रन बने नहीं। एक पाटा विकेट है। पिच क्यूरेटर की यहां से जरूर प्रशंसा होनी चाहिए। अगर हम ग्राउंड के पिछली तरफ का हिस्सा देखा जाए तो यहां से जरूर प्रशिक्षण मिलता है। एकेडमी भी है दिन में, जहां से काफी बच्चों को यहां से सिखाया जाता है कि क्रिकेट किस तरीके से होती है। और वही पिच क्यूरेटर हमारी उनकी मदद से पिच भी देखने को मिल रही है। बीच मैदान में जरूर हमने जहां से यहाँ पे आए तभी चर्चा की कि भाई ये मैदान इतने अच्छी तरीके से सजा कैसे। तो उन्होंने बताया कि सामने जो एकेडमी है उनका काफ़ी बड़ा योगदान इस ग्राउंड के लिए रहा है और उनके माध्यम से ये अच्छी इतनी पार्ट ऑफ विकेट, साथ में इतना अच्छा बड़ा मैदान भी देखने को मिल रहा है। और मैदान के चारों ओर जो भी स्काई ब्लू जहाँ से ये दिख रहा है, काफ़ी अच्छा नजराना यहाँ से दिख रहा है। इस बीच गेंदबाज तैयार प्रतीक गायकवाड़। ओवर नंबर 2 अपने घरेलू सर जमीन के ऊपर प्रतीक तैयार। पहली गेंद खराब थी, फुल टॉस जरूर थी, लेकिन
जो मौका मिला था बल्लेबाज को, मौके का फायदा उठा नहीं पाया, हालांकि सिंगल ही बना। सामने थे इस मर्तबा प्रसाद, नीलेश थे। अब आएंगे प्रसाद। शायद प्रसाद के बल्ले से यहां से कुछ बड़ा हिट आना चाहिए, जैसे अपनी इनिंग की शुरुआत उन्होंने 94 के साथ की। हालांकि जितना नीलेश को स्टार्ट मिला था उतना स्टार्ट बरकरार नहीं रख पाया। अब प्रसाद है, यहां से अंपायर का सिग्नल मिला नो, लेकिन इसके ऊपर एक बड़ा हिट आनी चाहिए, रनआउट का मौका। इस बॉल के ऊपर रनआउट का मौका अच्छा मिला था, लेकिन शायद वहां पे खिलाड़ी डी पॉइंट के खिलाड़ी विजय थे, ऑन द स्टंप थ्रो आना चाहिए था, लेकिन वो ऑन द स्टंप थ्रो आया जरूर, लेकिन देरी से आया। अगर पटरी के ऊपर गाड़ी अगर देरी से अगर चले तो उसका कुछ फायदा नहीं होता। यहां से 2 रन, साथ में एक सिंगल भी मिला, यानी 3 रन कुल मिला के टोटल डबल डिजिट यहां से देखने को मिला, 11 रन। यानी अगली गेंद फ्रीट वाली, यानी इसके ऊपर खाओ पियो, बिल मत चुकता करो। फ्रीट वाली गेंद मिड विकेट के क्षेत्र में मैच सिंगल बनेगा, सिंगल बनेगा। अगर फ्रीट वाली गेंदों के ऊपर आपको सिंगल डबल ही मिलेगा तो आपको जरूर बल्लेबाजी में सुधार करना होगा, क्योंकि ये गेंदें बार बार आपको गेंदबाज कभी देगा नहीं। जब मौका मिलेगा तो मौके के ऊपर चौवा दागना ही चाहिए। अगर ऐसा मौका अगर ईच पार्ट ऑफ विकेट के ऊपर आप गंवाओगे तो आपके पास रन बनेंगे कितने, ये भी बड़ा सवाल। बल्ले का बाहरी किनारा जरूर लगा था, लेकिन कोई रन नहीं। हालांकि विकेट कीपर भी काफी अच्छी विकेट कीपिंग यहां से कुणाल। एक और गेंद डॉट देखने को मिली, कुल मिला के यहां से 12 रन। दूसरी ओर यहां से स्टार्ट है, यानी अभी भी इस ओवर की कुल मिला के देखा जाए तो तकरीबन 3 गेंदें बची हैं। तो 3 गेंदों में यहां से अगर देखा जाए बल्लेबाजी करने वाली टीम एक आध बड़ा हिट जरूर कोशिश करेगी, लेकिन अच्छी गेंद, रनआउट का मौका, लेकिन सामने खिलाड़ी कोई नहीं है, बैकअप नहीं है। गेंदबाज अकेला दौड़ेगा तो कितनी तरफ। गेंदबाजी करने का समय अगर देखा जाए तो लगभग मानो शोएब अख्तर जिस तरीके से उनका रनअप था 38 सर्कल से भी बाहर, उतना तेज तर्रार, इतना लॉन्ग रनअप, और उसके बाद में गेंद रोकने की कोशिश नहीं होगी भाई। 1 रन बना। फिर से गेंदबाज तैयार, फुल टॉस, यहां पे भी गलती थी, लेकिन काफी दूर रनआउट का मौका, डायरेक्ट हिट होना चाहिए था, लेकिन विकेट कीपर से थोड़ी सी गलती जरूर हुई है। इस मर्तबा ऑन द स्टंप डायरेक्ट हिट होना चाहिए था, लेकिन नहीं कह पाए विकेट कीपर। यानी कि 1 रन बना, 1 रन के साथ टोटल 14। घोट टीम के लिए यहां से देखा जाए तो हालांकि विकेट नहीं गंवाए, लेकिन रन भी नहीं है। तो भाई सलामी बल्लेबाजी किस तरीके से, उनके मन में असर में क्या चल रहा है यहां से जरूर जगह बना के खेलने की कोशिश, लेकिन रन नहीं बना। ओवर नंबर दूसरा यहां से टोटल समाप्त, टोटल रन बने बगैर कोई विकेट खोए गावदेवी गोट टीम 14 रन। दरम्यान आपण पाहतोय संतोष रामा भोईर, रोनक एंटरप्राइजेस सर्व्हिस यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच टेंबोडेगावचे एक समाजसेवक मधुकर बोलके यांचं देखील स्वागत। आपण यावं समोरच्या कक्षामध्ये, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आयोजक राज भोईर यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। सभी आए हुए मेहमानों का जरूर हम शुक्रगुजार रहेंगे। हमारे अमरजी पाटिल, जिनकी मदद से हालांकि हमें आज कमेंट करने का मौका मिला, तो थैंक्स तो उन्हें हम ज़रूर कहेंगे, लेकिन एक अच्छी आवाज़ उनकी भी आज हमें सुनने को मिल रही है। नया गेंदबाज यहां से देखने को मिलेगा, सनील गायकवाड़। जरूर टेमुड़ा टीम अपने घरेलू सर जमीन के ऊपर उमेश भोई सर देखा जाए तो खेल रही है, जरूर थोड़ा सा प्रेशर रहेगा। हालांकि जैसे टॉस जीता तो उन्होंने डिसीजन पेंडिंग रखा कि भाई डिसीजन क्या लेंगे, क्योंकि पिछले मुकाबले में पड़के टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया, बाद में उन्होंने यू टर्न लिया कि नहीं हम पहले बल्लेबाजी करने लिया। वो अच्छा साबित भी हुआ, मुकाबला भी जीते। अब इस मुकाबले में क्या घटेगा, कौन सी टीम यहां से जीत दर्ज करेगी। पहली गेंद खराब, कैच का मौका, व्हाट एफर्ट, व्हाट अ कैच, राहुल गड़ गए, व्हाट अ कैच। यहां से कितनी अच्छी कोशिश, ऐसा मानो लग रहा था कि गेंद सीधा बाउंड्री से बाहर जाएगी,
लेकिन अंतिम क्षण में जिस तरीके से छलांग लगाई और एक हाथ से कैच को लपका और पहला झटका लगा गावदेवी घोट टीम को। बैक टू द पवेलियन। सो मच। देखिए पहले 2 ओवर में देखा जाए तो गावदेवी घोट टीम के दोनों बल्लेबाजों ने थोड़े से संभल के बल्लेबाजी की। हालांकि उन्हें पता भी लगा कि भाई अब महज 12 गेंदें बचे, तो यहां से अब स्टार्ट करना होगा, गियर चेंज यहां से करना होगा। गियर जरूर बदला, लेकिन गाड़ी जिस तेज रफ्तार से दौड़ने की थी, लेकिन वो वहां से सक्षम नहीं बने। पहला विकेट मैदान से बाहर प्रसाद पाटिल। नया खिलाड़ी अब रोहित मड़वी आए, तीसरे नंबर का खिलाड़ी, 1 डाउन का खिलाड़ी, अक्सर काफी अच्छे बल्लेबाजी करता है, लेकिन आज इस मुकाबले में रोहित के कंधों के ऊपर काफी जिम्मेदारी। टीम जरूर यहां से संकट में। 14 के ऊपर पहला विकेट। दूसरी गेंद भी लोअर फुल टॉस, हालांकि बल्ले के बल्ले आसानी से आई नहीं, 1 रन बनेगा। खिलाड़ी मुस्तैद थे वहां पे, निकेश थे, मस्कर, और 1 रन बना। 1 रन के साथ रोहित मड़वी ने अपना खाता खोला। टोटल रन यहां से 15 बने। पहले मुकाबले की यहां से देखा जाए तो 40 भी डिफेंड कर गए थे, हालांकि पड़ गई टीम ने। तो इस मुकाबले में देखा जाए तो घोट टीम भी यहां से सोचेगी कि कम से कम 35 रनों के ऊपर देखा जाए तो भी हम इस मुकाबले में जीत जरूर दर्ज कर सकते हैं। गेंदबाजी अच्छी है उनके पास। कैच का मौका, आवाज जरूर यहां से आई और अंपायर की उंगली भी आसमान में। विकेट कीपर से कोई गलती नहीं हुई और दूसरा विकेट मैदान से बाहर। थैंक यू सो मच। अब असली खिलाड़ी बीच मैदान में शिवा गोंदली। शिवा गोंदली भाई, इस खिलाड़ी और इस इंसान का नाम कौन भूलेगा? शिवा गोंदली है इस खिलाड़ी का नाम। याच दरम्यान आयोजक राज भोईर यांच्याकडून शिवा गोंदली यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी 2,000 रोख रक्कम पारितोषिक ठेवण्यात आलेले। यस अमर पाटिल सर, देखा जाए तो इनामी राशि लगनी चाहिए, क्योंकि ये बड़ा खिलाड़ी है, कई सालों का तजुर्बा है, अच्छी मैनेजमेंट भी इनके माध्यम से कई मर्तबा देखी गई है। घोट गांव में जब जब बड़ी प्रतियोगिता होती है तो इनका बड़ा योगदान रहता है, लेकिन आज संकट में गिरी है टीम। संकट मोचक बल्लेबाजी करनी होगी। शिवा गोंदली को पहली गेंद, बल्ले का अंदरूनी हिस्सा और सिंगल बना साथ में। चलो यहां से अच्छी क्रिकेट जरूर देखने को मिलेगी। यहां से हम कोशिश भी करेंगे कि शिवा गोंदली जब मैदान के अंदर गए चौथे नंबर के लिए 15 के ऊपर 2 विकेट। हालांकि उमेश भोई से देखा जाए तो दोनों कैचेज जो पकड़े गए सेकंड अटेम्प्ट में, क्योंकि फर्स्ट अटेम्प्ट में कैच छूटा, दूसरे अटेम्प्ट में दोनों खिलाड़ी ने अच्छी कोशिश की। यानी यहां से ऐसा प्रतीत होता कि फील्डिंग करने वाली टीम के ऊपर थोड़ा सा दबाव है, क्योंकि अपनी घरेलू सरजमीन है, दर्शकों का काफी यहां से दबाव होगा उनके ऊपर। टैपिंग क्रिकेट, गेंद रुकेगी नहीं इस मर्तबा, गेंद जाएगी सीधा काउ कॉर्नर से बाहर। एक करारा स्ट्रोक आया इस मर्तबा रोहित मड़वी के बैट से। राजदादा, देखा जाए तो ये बड़ा प्रेशर है, क्योंकि शिवा गोंदली सामने है तो बल्लेबाजों को बल्लेबाजी करनी ही होगी, क्योंकि टीम मैनेजमेंट आपके पास अगर खड़ा है तो आपको परफॉर्मेंस अच्छा देना ही होगा। अगली गेंद कितनी अच्छी सटीक जगह पे निशाना गेंदबाज का था और यहां से डॉट गेंद देखने को मिली। टोटल रन यहां से 22 बने 3 ओवर के समाप्ति के बाद और 2 विकेट यहां से जरूर गंवाए गावदेवी घोट टीम।
पुढचा सामना असेल वलवली आणि कोलवाडी संघ. आपण आला असेल तर आपण त्वरित समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. वलवली संघाचा संघनायक आणि कोलवाडी संघाचा संघनायक. चलो अगला मुकाबला होगा वीआरसीसी वलवली बनाम कोलवाड़ी. तो दोनों टीम के कप्तान से गुजारिश होगी कि इनिंग ब्रेक्स में टॉस करना कंपलसरी है, तो आपको रिपोर्टिंग करनी होगी क्योंकि इस मुकाबले का आखिरी ओवर यहां से अब शुरुआत होने वाली है. 22 रन बने. अब दो बल्लेबाज बीच मैदान में जो शिवा गोंदे और रोहित मड़वी है, उनके मन में यहां से कुछ हड़बड़ाहट से जरूर मची होगी क्योंकि पिछले मुकाबले के इस मुकाबले में कितने रन होने चाहिए, क्योंकि इतनी पाटा विकेट है. कल के रात में भी देखा जाए तो रन ज्यादा बने नहीं, तो इस मुकाबले में अब तक 22 तो बनाए, तो अब तक 56 की तरफ देखेंगे या अब तक 36 की तरफ देखेंगे, ये मन में टारगेट होना चाहिए. हालांकि टारगेट कितना होगा ये जरूर अंत में हमें पता भी चलेगा. गेंदबाज यहां से निवृत्ति भोईर गेंदबाजी के लिए तैयार. पहली गेंद, यस, अंपायर टेम्बे सर का यहां से सिग्नल मिला कि भाई ये गेंद वाइट. बल्लेबाज को देखा जाए तो लगभग ऑफ स्टिक से बाहर थे शिवा गुंदी. जरूर जगह बनाई थी उन्होंने, लेकिन बाद में उन्होंने देखा कि भाई गेंद तो काफी दूर है, तो छोड़ दिया जाए तो 1 रन बनेगा. 23 रन बने. गेंदबाज तैयार. यहां से आड़े बल्ले से कैच का मौका, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद. नयन भोईर थे वहां पे, कोई गलती नहीं, यानी बड़ा विकेट मैदान से बाहर. इस मर्तबा शिवा गुंदी. अनिकेत मड़वी 5वें नंबर का अब खिलाड़ी. शिवा गुंदी जो बल्लेबाजी के लिए अंदर गए थे, हालांकि उन्होंने 2 गेंदें खेली, 1 रन का योगदान दिया और मैदान से बाहर. जरूर कोशिश अच्छी थी, छोटी गेंद दिख रही थी, मानो जैसे छोटी गेंद दिखी टूट पड़े थे, लेकिन बल्ले का संपर्क नहीं बना. अनिकेत मड़वी नया खिलाड़ी बीच मैदान में अब देखने को मिलेंगे. अभी भी गेंदें बची है 5, तो जरूर बल्लेबाजी करने वाली टीम इन 2 बल्लेबाजों को मन में होना चाहिए. एक आध चौवा छक्का तो आराम से आना चाहिए क्योंकि स्लॉग और है, यहां से एक आध जरूर गेंद खराब मिलेगी. आपको इंतजार करना होगा कि गेंद कौन से नंबर वाली होगी, लेकिन तब तक यहां से रुकना कितना होगा यह भी मन में सोचना है कि भाई गेंदें तो महज 5 बचे, तो रुकेंगे कब तक. ये देखिए बड़ा हिट सामने दिख रहा है और गेंद जाएगी सीधा. आराम से पुश किया बल्लेबाज ने, लेकिन परफेक्ट टाइमिंग यहां से मिला. गेंद सीधा लॉन्ग ऑफ से बाहर. एक करारा स्ट्रोक 6 रनों. एक बड़ा हिट यहां से देखने को मिला. 29 रन यहां से बने. यह अच्छा स्ट्रोक है, संकट मोचक. ये क्या होगा भाई, आगे का दरवाजा बंद, पीछे का खुला, तो क्या होगा. यहां से गिल्लियां बिखेर दी और एक झटका लगा गावदेवी गोट टीम को. आज की यहां से प्रशंसा होनी चाहिए. मानो उन्होंने ऐसा बताया कि भाई ना मुन्ना ना, ऐसी गलती मत करना क्योंकि मेरा निशाना हमेशा सटीक रहता है. अगर आप इस तरीके से खेलोगे तो गिल्लियां जरूर उखड़ेगी. विकेट मिला, हालांकि विकेट नंबर 4 मैदान से बाहर. टोटल रन यहां से बने 29 और नया खिलाड़ी रुशाल पाटिल. अभी भी गेंदे बचे, कुल मिला के 3 गेंदे बचे, तो जरूर यहां से उम्मीद होगी नए खिलाड़ी से. जैसे अनिकेत ने छक्का लगाया, तो अभी रुशल से भी उम्मीद होगी कि भाई आप भी एक छक्का लगाइए. बाद में आउट हो जाएंगे तो भी कुछ फर्क नहीं गिरेगा क्योंकि स्कोर कार्ड के ऊपर कम से कम 35 होने चाहिए. 29 तो अब आसानी से बने. एक आध छक्का लगेगा तो 35 आराम से बन जाएंगे. फुल टॉस, गलती हो गई इस मर्तबा. तोहफा दिया था और बल्लेबाज ने यहां से कहा कि भाई हमें तोहफा कबूल है और छक्का मिला. ऋषभ पाटील यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी. आयोजक राज शरद भोईर यांच्याकडून अजून 2 षटकार आले तर 2000 रुपयाची रोख रक्कम.
जरूर यहाँ से इनामी राशि तो मिली है रुशल के लिए। पहली गेंद के ऊपर छक्का, जितना टारगेट होना चाहिए था 35 तो अब बन गया। अभी भी 2 गेंदें, लालच तो मन में अभी भी रहेगी और यहां से विकेट होगा रन आउट के तौर पे, यानी बल्लेबाज रोहित मडवी को अब लौटना होगा। लेकिन अभी भी 1 गेंद बची है, तो नया खिलाड़ी मैदान में आएगा तो उससे उम्मीद होगी कि भाई बड़ा हिट सागर आएंगे। बाहुबली है वो भी, ताकतवर खिलाड़ी है, लेकिन उनके बल्ले के पल्ले गेंद आई तो छक्का जरूर लगेगा, वरना गेंद डॉट भी हो सकती है, क्योंकि निवृत्ति भोईर भी उतना अच्छा गेंदबाज है। टोटल अब बने यहां से 35 और विकेट मैदान से देखा जाए तो लगभग 5 विकेट मैदान से, यानी आधी टीम, आधी सेना वापस लौट चुकी है। अगर आए नए खिलाड़ी, अब आखिरी गेंद बची है, 35 बने। जैसे पिछले 2 खिलाड़ियों ने अपना काम बखूबी निभाया, तो अब सागर के ऊपर भी वही कहा कि भाई 1 गेंद बचे, तुम भी छक्का दागो तो तुम्हारा भी काम हो जाएगा। और शिवा गोंदली ने ही बताया कि भाई बड़ा हिट आना चाहिए, एक 40 होएगा तो हम मैच में जरूर कमबैक करेंगे। गेंद तो लगभग वैसी दिख रही थी, लेकिन एक तो बना, दूसरे की कोशिश, ऑन द स्टंप थ्रो जरूर आया, दूर जरूर दिख रहा था, लेकिन विकेट मिलेगा इस गेंद के ऊपर। लेकिन साथ ही साथ 1 रन बना, यानी 36 बने और 37 रनों का यहां से टारगेट दिया गावदेवी घोट टीम ने टेम्बोडे टीम के लिए। वलवली संघ आणि कोलवाडी संघ आपण संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय। आपण मंचावर पाहतोय रोनक एंटरप्राइजेसचे सन्माननीय अतिथी श्री संतोष भोईर यांचं इथं मान सन्मान, आयोजक राज भोईर यांच्या शुभ हस्ते, तसेच नाणेफेक देखील होईल। वलवली आणि कोलवाडी संघाचा संघनायक, वलवली संघाचा संघनायक उपस्थित आहे, कोलवाडी संघाचा संघनायक मनोहर पाटील आणि केशवनाथ भोईर आपण यावं। श्री संतोष रामा भोईर रोनक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, यांचा सन्मान आपण पाहतोय मंचावर। छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत होत आहे। हार्दिक हार्दिक स्वागत असेल। तसेच कोलवाडी आणि वलवली या 2 संघांमध्ये नाणेफेक देखील होईल। माननीय संतोष भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते। तर नक्कीच आपण इथे संतोषजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस करताना पाहिलात। आधी कोलवाडी विपक्ष वळवले असा हा मॅच आपल्याला भेटीला येईल। दोन्ही टीम्सना देऊया शुभेच्छा। वळवली विपक्ष कोलवाडी, आज नेक्स्ट मॅच वळवली टीमनं टॉस जिंकलाय आणि जो काही निर्णय आहे या मॅच नंतर घ्या आणि लगेच मैदानावर उतरा। 4 षटकांचा सामना सुरू असणारा सामना आपण पाहतोय। एका बाजूला गावदेवी घोट आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळणारा संघ याच गावचा यजमान संघ अर्थातच टेंबोडे टीम। दर्शना स्मृती टेंबोडा असा हा टेंबोडे संघ आपण पाहतो खेळत असताना। दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया। चला स्पीडअप करूया आपण लवकरात लवकर। गावदेवी घोट आपण क्षेत्ररक्षण सजवतील, परंतु सलामीची जोडी मैदानात अजून जात नाही। चला त्यांना चेंडू द्या, 4-5 चेंडू द्या चेक करायला। 2च भेटतील आणि ते मागतायत चेंडू। आत्ता चेंडू चेक करायची गरज नाही। आत्ताचे चेंडू बघा, आम्ही MRIच्या बॉलवर खेळायचो, फक्त 2 बॉल 1 बॉल द्यायचे। आता तुम्हाला 5-5 चेंडू लागतात चेक करायला, आणि आताचे बॉल चेक करायची गरज नाही अमर साहेब।
आता सहज पहिलाच बॉल षटकाराच्या बाहेर जातो. नक्कीच रिवाल सर, म्हणूनच बोललो की मी फक्त 2च चेंडू भेटतील, त्याच चेंडूमध्ये आपल्याला पूर्ण इनिंग खेळायचे. कारण पहिला MRIचा बॉल एकच मिळायचा, एकाच बॉलवर दोन्ही इनिंग खेळल्या जात असत. तर लोकर जाईपर्यंत तोच बॉल खेळावा लागत असत आणि षटकार मारायची हिंमत कोणाच्याच नव्हती लोकर बॉलवर MRIच्या. जुने क्रिकेट तुम्ही पहा, आठवा आणि कोणीही 40 प्लसच्या खेळाडूला विचारा की MRIच्या बॉलचा क्रिकेट कसा होता आणि आत्ताच्या बॉलचा क्रिकेट. आत्ताचे हे बॉल बघा, आमचे 40 प्लसचे देखील सहज षटकार मारतायत. आत्ता तर 40 प्लस जो खेळ आहे ना, तो खरं तर आता याच बॉलवर मजा देखील वाटते खेळायला, कारण षटकार जात आहेत. नक्कीच आपण बक्षिसांची देखील खैरात पाहतोय. यावरती निकेश मस्कर आणि राहुल गडगे यांना हरण्या ग्रुप टेंबोडे आणि सर्जा ग्रुप टेंबोडे, राजू सर्जा ग्रुप टेंबोडे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक असेल षटकार हॅट्रिकसाठी. तसेच दक्ष अंडा होलसेल यांच्याकडून देखील चौकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच राज भोईर यांच्याकडून देखील निकेश मस्कर यांच्यासाठी षटकार हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे, बक्षिसांची खैराट आहे घरच्या मैदानावर खेळताना. आज हे घरचे खेळाडू अर्थात निकेश मस्कर एका बाजूला स्ट्राईक बॅट्समन आणि दुसऱ्या बाजूला राहुल गडगे नॉन स्ट्राईक. तर गोलंदाज संदेश पाटील. गावदेवी घोट टीमचा गोलंदाज तुम्ही संदेश पाटीलला पाहू शकाल. आज गावदेवी घोट संघ बघा, आज प्रीतम, त्यानंतर आपण बघितलं तर मेन बॅट्समन ज्यांचे रोशन साळुंके, प्रीतम आणि मलिंगा, मुन्ना, योगेश हे नाही आहेत, कारण हा पूल जो आहे तो आपण पाहतोय लो टीम या संघामध्ये आज मॅचेस आहेत. त्यामुळं आज शिवा गोंधळे त्यांच्या सहकार्यांना ऋषलला घेऊन आज आपण पाहतोय सचिन असतील. 37 धावांचं लक्ष मॅच ऑन. पहिलाच बॉल काय नजागत बरा क्लासिकल ड्राईव्ह केलाय, चेंडू डीप कव्हर पॉइंटला येतो. पहिला बॉल, पहिला चौकार. आपण पाहतो सावंत सिस्टम संगीत अगदी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. सेकंड बॉल संदेश पाटीलचं. शॉर्ट पिच बॉल भिरकावून दिलाय, ड्रिबल केलाय, फटका नटरा स्टाईल न डिफाईन लेगला येतोय बॅक टू बॅक. दुसरा चौकार. तिसरा चौकार येईल का? नक्कीच रिवॉल. मात्र सर मी सांगू इच्छितो दक्ष अंडा होलसेल यांच्या ओमकार भोईर यांच्याकडून 3 चौकारांसाठी 2000 रुपये पारितोषिक आणि एका चौकाराची अपेक्षा टेंबोडे संघाला. अंडा ग्रोव संडे हो या मंडे रोज खाय अंडे आणि 2000 रुपयाचं बक्षीस जर हा चौकार आला तर. ऑन स्ट्राईक बॅट्समन निकेश मस्कर. निकेश मस्कर लगातार तिसरा चौकार मारेल का? 2000 रुपयाचा मानकरी ठरेल का? हा बॉल डॉट. आणि अशा परिस्थितीमध्ये बघा इथे लगातार तिसरा चौकार मारत असताना गोलंदाज संदेशनं मात्र पलटवार केलाय. संदेश पाटीलनं डॉट बॉल फेकलाय. 37 धावांचं लक्ष आहे. पहिला ओव्हर सुरू आहे. अर्थातच शिवा गोंधळे आपण पाहतोय हलकासा कानमंत्र देताना आपण फिल्डिंगमध्ये बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान वलवलीचे सन्माननीय रुपेश म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांच्याकडून या नक्कीच सामन्यांसाठी 5000 रुपयाची रोख रक्कम देणगी स्वरूपात आलेले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण यावं मंचावर, आपलं स्वागत आहे. लाऊड अपील, परंतु जिथे मात्र अपील करत असताना ही एक धाव जलद गतीनं लवकरात लवकर पूर्ण केली आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या धावफलकावर 9 लेगबाईचा इशारा आलाय. 9 धावा धावफलकावर करायच्या आहेत. 37 धावा, 4 षटक, 37चं लक्ष असताना पहिल्या बॉल दोन बॉलवर 2 चौकारानंतर कमबॅक करतोय संदेश पाटील. गावदेवी घोट, अथर्व एंटरप्राइजेस अगदी
इथे हा जबरदस्त दांडी गुल करतोय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि संदेश पाटील सांगतोय मी करेल तुला त्रिफलाची बाद, फलंदाज होईल. आणि नक्कीच फेमस बॅट्समन ज्या पद्धतीने आपण पाहतोय, बॅट्समन राहुल गडगे कोणत्याही प्रकारचं खातं न खोलता शून्यावर बाद झालाय. एक मोठी विकेट मिळाली आहे मी तर म्हणेन गावदेवी घोट टीमला. आणि संदेश पाटील येथे मात्र पहिल्या 2 बॉलवर 2 चौकारानंतर कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता अगदी दबावाला झुगारून गोलंदाजी करताना. नक्कीच आपण आता घोट संघासाठी देखील बक्षीस पाहतोय. संजय ग्रुप धाकटाखांडा यांच्याकडून 2 सलग जर कॅच पकडल्या गेल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रतीक पाटील यांच्याकडून. दोन्ही बाजूनी बक्षीस अर्थात मोटिवेशन सुरू आहे बघा. दोन्ही टीम्सना प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण पाहिलं तर पहिला ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावर 9. गावदेवी घोट मी उल्लेख केला की अथर्व एंटरप्राइजेसचे नितेश शेठ पाटील याच गावचे. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि युवा योद्धा म्हणून ओळखलं जातं वॉरियर्स. आणि आज त्यांच्या गावचा हा संघ एक यशस्वी आयोजक आहेत बघा नितेश शेठ पाटील. या स्पर्धेला बाईक पुरस्कृत केली आहे, परंतु हा फटका आहे एक्झिक्युटिव्ह आपण पाहिला लॉंग ऑफ कडे झेल सोडलाय. पकडो कॅच जीतो मॅच घोट टीम. तुम्ही सोडाल कॅच मग हाराल मॅच. हॅलो, आपण पहिल्या षटकामध्ये नक्कीच निकेश मस्कर यांच्याकडून 2 लागोपाठ चौकार पाहिले होते. त्याच्यासाठी दक्ष अंडा चिकन मटन शॉप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ते जमा झालेले आहे. हार्दिक आभार. पहिल्या षटकाचा या ठिकाणी वाजवी खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावर 10 धावा आणि इथे आता गरज आहे 18 बॉल आणि 27 धावा. अजून मॅचमध्ये खूप चांगली चुरस निर्माण होईल. सर्व खेळाडू एकत्र आलेत. जास्त वेळ घेता येणार नाही, तुम्हाला टीम मीटिंग करता येणार नाही आहे. कारण या टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फार अवधी कमी असते, फार कमी वेळ असतं. त्यामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावं लागते पटापट. आणि अशा परिस्थितीमध्ये आता येणारे बॉल असतील 18 आणि विजयासाठी 17 धावा. मी उल्लेख केला होता की नितेश शेठ पाटील आणि भोलानाथ शेठ पाटील यांनी बाईक पुरस्कृत केली आपल्या आयोजनामध्ये. सरपंच भोलानाथ पाटील साहेब अर्थात वलभगावचे आणि त्याचबरोबर नितेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेली बाईक या स्पर्धेला कोण पाहतोय. अगदी ट्रॉफ्याज जर बघितल्या ना तर काय भव्य आणि दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधीरा आराध्य चषक टेंबोडे आयोजित ही स्पर्धा आपण पाहिलीत ना. आणि त्या चषकाचं दर्जेदार आयोजन. मैदानावर आल्यावर नंतर असं वाटतं कोणत्या स्टेडियमवर आलो की काय. अगदी बाजूला असणारी अकॅडमी खेळपट्टी पूर्णपणे लेदरची बनवण्यात आली आहे. आणि त्या खेळपट्टीवर बघा चेंडू जास्त स्क्रीट होत आहेत. जसं लेदरचा बॉल स्क्रीट होत असतो ना तशाच पद्धतीनं गोलंदाज हवी होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या आहेत. 37 धावांचं लक्ष एकंदरीत 4 षटकांमध्ये ठेवलं होतं. आणि आता 18 बॉल आणि 27 धावा. 27 रन्स टू विन रिमेनिंग 18 डिलीवरीज. आने वाली 18 गेंदों में 27 रनों की जरूरत. ये बिल्कुल 5 लाख कम करना पड़ेगा. शॉर्ट पिच बॉल. खरं तर कव्हर ड्राईव्ह न करता स्टँड अँड डिलिव्हर केला. स्टेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षकानं उचललाय, चेंडू फेकलाय. तदनंतर अगदी चित्त्याच्या चपळाईनं कंप्लीट केल्या 2 धावा. आणि या धावा घ्याव्या लागतील. निकेश एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सनील. ही जोडी मैदानावर आपण पाहतोय. एक फलंदाज मात्र बाद झालाय. धावसंख्या 12. 17 बॉल 25. इक्वेशन 17 बॉल 25. बघा या मैदानावर कालच्या रात्रीपासून सर्व धावा डिफेन्स होत आहेत. फार लो स्कोरिंगचे मॅच पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका आहे. चेंडू येतोय अगदी अलॉंग द कॉर्बेट ड्राईव्ह. तेवढाच चांगल्या पद्धतीनं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संदीपला तुम्ही पाहिलात अगदी दूरवरचा अंतर कापला. संदीपनं डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा होता. अगदी डीप कव्हर पॉईंटला धावत जाऊन हा चेंडू सीमा रेषेच्या जवळ अडवला आणि 2 धावा पळून काढल्यात.
2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मागच्या 2 बॉलवर दुहेरी धावा. मोठा फटका वाईडिश मिड विकेट एरियाकडे क्षेत्ररक्षक पोहोचला नाही जेलपर्यंत आणि 3ऱ्या बॉलवर देखील दुसरी धाव घेतली गेली आहे. सलग 3 वेळा दुहेरी अशा धावा घेतल्या गेल्यात. खूप चांगले बॅटिंग. हीच करायचं असतं. प्रत्येक बॉलवर तुम्हाला या मैदानावर षटकार येतील असं म्हणता येणार नाही किंवा चौकार येतीलच असं म्हणताही येणार नाही आहे. परंतु फलंदाजाचं कौतुक केलं जाईल. सुनील गायकवाड मागच्या 3 बॉलवर दुहेरी धावा घेतल्या. आता धावा संख्या धावफलकावर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चेंडू आणि धावांचं अंतर बघा कमी झालंय, कारण मागच्या 3 बॉलवर 6 म्हटलं ना तर तुम्हाला 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आल्यात. पुढे येऊन 1 स्टेप फॉरवर्ड प्ले. मात्र शिवा गोंधळीच्या हातामध्ये चेंडू सिली मिड ऑफला होता. शिवा गोंधळी त्याच्या हातामध्ये जसा चेंडू गेला अगदी तेवढ्याच वेगानं मात्र ही धाव देखील कंप्लीट केली. धावसंख्या 1 वाढत असताना मात्र धावसंख्या आपण पाहू शकाल 17. अधिर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे 15 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 18 तारखेला ही स्पर्धा समाप्त होईल. परंतु इथे काय घडलं, डबल माइंड दुविधा अवस्थेमध्ये आपल्याला या फलंदाजाला पाहायला मिळाला. अर्थातच फलंदाज निकेश मस्कर जिथे मात्र आपण पाहिलात की खेळू की नको, कशा पद्धतीनं खेळायचं, आणि याच सिच्युएशनला हा बॉल मात्र डॉट गेलाय. उचली देणारा बॉल आपण गोलंदाज प्रसाद पाटीलनं फेकला होता. फुल्लर लेनचा बॉल रिव्हर्स स्विप खेळलाय. क्षेत्ररक्षक अजून एक टप्प्याची वाढ पाहिली गेली. तू महिमा आहे. धावा 2 होणे खरं तर गरजेचं होतं किंवा असं वाटत होतं की 2 धावा कंप्लीट होतील. त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षकानं अजून एका टप्प्याची वाढ पाहिली. तो वेळ थोडासा गेला होता परंतु थांबवलं. पाण्याची मागणी केली जाते पंचांच्या वतीनं, चला पाणी घेऊन जा 12वे प्लेयर 12th प्लेयर पाणी घेऊन लवकरात लवकर मैदानात जायचं आहे. इथे मात्र इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतो. 12 बॉल 19 धावा. ऐकूया सुमधून संघे. सन्माननीय अतिथी नामदेव सदाशिव पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावर येऊन बसायचं आहे. नामदेव सदाशिव पाटील माननीय अतिथी टेंबोडे यांचं आगमन झालं आहे. त्यांनी समालोचक कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. नक्कीच टेंबोडे गावातील बरेच ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक या मॅचचा आनंद घेत असतील तर विनंती असेल सर्व ज्येष्ठांना प्रतिष्ठांना की आपण कृपया व्यासपीठावरून येऊन या मॅचचा आनंद घ्या. व्यासपीठावर आपण पाहतोय संतोष भोईर आमचे खरं तर अर्जुन भोईर यांचे बंधू, अर्जुन भोईर आमचे मित्र परम मित्र आणि त्यांचे बंधू संतोष भोईर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि आज वेळात वेळ काढून आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये ते आज पाहुण्यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. करूया सर्वांचं स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती म्हणजेच एकंदरीत 19 धावांची. ट्रॅकरचा बॉल डिफेक्सच्या कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. काय गॅप फटका खेळलाय, गॅप स्ट्रोक, ड्राईव्ह खूप चांगला अप्रतिम ड्राईव्ह आणि डिफेक्सच्या कव्हरला येतोय 4 धावांसाठी. अधिर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे स्पर्धेतला चौका. सुंदर संगीत बघा. आंतरराष्ट्रीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिवा पाटील साहेबांचंच ध्यान देण्यात यावं हा भूमिपुत्रांचा अट्टास आज आपण पाहिला गेला. चौकाराला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडू उचलणार, फेकणार
नंतर मात्र ते आपण पाहू शकाल एकच धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु आपण ज्या पद्धतीनं एक विकेट टेंबोड टीमची गेली, त्यानंतर मात्र सनील आणि निकेशची जोडी मैदानावर खेळत असताना खूप चांगली भागीदारी रचत चालली आहे. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 वधारली. धावसंख्या 23. अजूनही 14 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 14 धावा. स्लोवर बॉल व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाज निलेश म्हात्रेनं. आज आपण पाहतोय निलेश म्हात्रेकडे असलेली विश्लेषणता, निलेश म्हात्रेकडे असणारं पूर्णपणे आपण पाहतोय की या ठिकाणी अनुभव, आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना निलेशने स्लोवर बॉल फेकला. तिथेच नेमका या ठिकाणी फलंदाज फसला. धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. सनील ऑन स्ट्राईक. चेंडू आणि धावांचा अंतर 9 बॉल 9 चेंडू शिल्लक आहेत. आज लेग स्टंप उघडलाय. हा चेंडू वेगानं फेकलाय. सनीलला आता मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. सनील होतोय त्रिफळाचीत बाद. इथे सनीलची दांडी गोल केली. अर्थातच निलेश म्हात्रेनं पहिल्या बॉलवर चौकार येऊन देखील काय वापसी कमबॅक या आपल्या संघासाठी करत असताना निलेश म्हात्रे. आता चेंडू आणि धावांचं अंतर जर आपण सांगायचं झालं तर या ओव्हरमधले 4 बॉल समाप्त झालेत, म्हणजेच उरलेत 2 बॉल आणि अजून एक षटक. 8 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पारितोषिक येतंय कुणाल भोईर यांच्यासाठी 2 षटकारासाठी आदी भगत आणि जयेश भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 2 षटकार मारल्याचं 5,000 रुपयाचं पारितोषिक आदी भगत आणि जयेश भोईर यांच्याकडून. कुणाल भोईर 8 बॉल 14ची गरज. व्हेरिएशन परंतु हा चेंडू बाहेर निघाला जास्त, आणि पंचांनी घोषित केलाय की हा वाईट बॉल. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा वाढ घेते. उरल्यात 13 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 13ची गरज. हा खोलवर पद्धतीचा बॉल सरळ दिशेने खेळलाय. ड्राईव्ह केलाय, सरळ दिशेने वेगानं आलाय. इथे मात्र घाई दाखवली होती आणि अशा घाईमध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. याच दरम्यान अतिथी रोहिदास भोईर आणि विलास भोईर, ओमकार चिकन मटन शॉपचे ऑनर विलास भोईर यांचे इथे हार्दिक स्वागत. शिल्लक 11 धावा. चेंडूवर राहिलेत 7 बॉल 11. म्हणजे हा बॉल निलेशला चांगला फेकावा लागेल आणि हा बॉल चांगला खेळावा लागेल. कुणालला पुढे येऊन खेळलाय. अगदी उंचीचा फटका आहे. षटकाराला ते मॅच मध्ये ट्विस्ट, आणि मॅच मध्ये नक्की ट्विस्ट आली आहे. कुशल मोमेंटला निलेश म्हात्रेच्या या लास्ट बॉलवर ठोकलेला षटकार, आणि षटकारानं आता टेंबोडे नगरी अगदी जल्लोष करत असताना खणखणीत जयेश भोईर टेंबोडे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. दर्शना स्मृती 11 टेंबोडे संघाचे कुणाल भोईर कर्णधार यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक इथे जयेश भोईर यांच्याकडून जमा झालेलं आहे. तसेच संतोष रामा भोईर रोनक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून या आयोजनासाठी 5,000 रुपयाची देणगी स्वरूपात रक्कम जमा झाली. त्यांचे देखील हार्दिक आभार. क्या बात आहे उमेश, या मॅचचा नक्षाच बदललाय. खरं तर जो षटकार ठोकला कुणाल भोईरनं, बघा कुणाल भोईरला बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस लावलं होतं, परंतु मी म्हणेन हा षटकारच या मॅचमध्ये आणून ठेवते टेंबोडे संघाला. आता 5 धावांची गरज. 6 बॉल 5. निलेश म्हात्रेनं काय केलं बघा, 7 बॉल 11ची गरज होती. फुलटॉस बॉल फेकला, आणि तोच फुलटॉस बॉल एवढा घातक ठरला गावठाण टीमसाठी की मात्र तो षटकार पाहायला मिळाला. 6 बॉल 5ची गरज, परंतु अजूनही बिघडलं काहीच नाही आहे. या मैदानावर 6 धावा देखील होत नाही.
हा भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेल खाली टिपला जातो झेल पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल मजा पकडलाय कॅच विकेट क्रमांक 3 तंबूच्या श्रेयाला. क्या बात आहे बैलगाडा शर्यतींची असणारी विलक्षण आवड टेंबोडे गावामध्ये देखील बघा. आई गावदेवी प्रसन्न हे संगीत खरं तर आपण डीजे मास्टरनं ऐकला 2 गुणे 3 बोकट 4 बादल्या. आई गावदेवी प्रसन्न हे आवाज ह्या फुलोरीचा नक्कीच घुमत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये देखील. परू डीजे साऊंड सिस्टम खूप चांगलं संगीत परंतु इथे रुशलनं मात्र मॅचमध्ये खूप चांगली ट्विस्ट. जर 3 विकेट रुशल तुने पटकावलं तर आमचे राज भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं बक्षीस. आधारस्तंभ आमचे या स्पर्धेच्या आयोजक अन्याय अत्याचार निर्मूलन समिती पनवेल तालुका अध्यक्ष राज भोईर यांच्याकडनं 3000. जर 3 विकेट घेतलेत 1 विकेट आलाय आता चेंडू आणि धावांचं अंतर 5 चेंडू 5 धावा. रुशाल बघा रुशलनं बॅटिंग करत असताना एक षटकार ठोकला होता म्हणजे रुशाल एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. अनेक संघांना पॅक करतो एक पॅकर करतो म्हणून त्याची ओळख आहे गोल्डन किंग रुशाल पाटील. हा बॉल परफ्यूम डिलिव्हरी फेकले या संपायर सिग्नल इट इज वाईड बॉल. टाळ्यांचा आवाज येतोय घरच्या मैदानावर टेंबोडे संघ खेळतोय. वांतर धाव आली आहे आता 5 चेंडू 4 धावा. मालिकावीर बाईक आपण पाहतोय नितेश शेठ पाटील त्यांचे बंधू त्यांच्या वतीनं भोलानाथ शेठ पाटील यांच्या वतीनं आपल्याला मालिकावीर बाईक आज गावदेवी गोट संघ मैदानावर खेळतोय. येणारे 5 बॉल 4 धावा. हा चेंडू हलकाचा पाठला कट झाला क्षेत्ररक्षक फार दूर आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा डीपचा क्षेत्ररक्षक फंबल झालाय काय करतोय मैदानावर पूर्ण वाटच लागली. थाळ्यांचा आवाज काय येतोय कारण जिथे 1 धाव होती तिथे तब्बल सर्कलच्या आतमध्ये चेंडू असताना 3 धावा पळून काढल्यात. आता विजय फार दूर गेले गावदेवी घोटकडनं. 4 बॉल 1 षटकार मारले तर 5000 रुपये. बॅट्समन कुणाल भोईर नाही 5000 नको मला माझी मॅच महत्वाची आहे. 5000पेक्षा माझा सामना माझा संघ जिंकला पाहिजे आणि तशी डिफेन्सिव्ह एक धाव काढून सामना जिंकलाय तो म्हणजेच टेंबोडे संघाला हार्दिक अभिनंदन. हार्दिक स्वागत विजयी संघाचे अभिनंदन. तसेच घोट संघाला देखील आम्ही विशेष आभार मानतो की आपण ज्यावेळी आमच्या आयोजकांना एक संघ कमी पडत होता मात्र